हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी मीडियम साईजचा एक कांदा घेतलेला आहे. साल काढून स्वच्छ धुवून घेतलेला आहे. कारण शक्यतो कांदा धुवूनच घ्या, कारण काजळी वगैरे असते कांद्याला, त्यामुळे आपल्याला स्वच्छ धुवूनच घ्यायचा आहे कांदा. तर इथे मी कांद्याच्या अशा जाड्या जाड्या फोडी करून घेणार आहे, बारीक नाही करणार. कारण कांदा हो आपल्याला मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचा आहे, त्याच्यामुळे मोठा मोठा चिरायचा आहे. ते कांदा हो छान बारीक असा मोठा चिरून झालेला आहे. त्यानंतर कोथिंबीर इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहे, पाहू शकता तुम्ही. तो कोथिंबीर पण आपल्याला छान बारीक चिरून घ्यायची. मैत्रिणींनो, चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला तर नातेवाईकांना मैत्रिणींना तुमच्या शेअर करा. आणि अशा पद्धतीने ही रेसिपी करून पहा, खूप छान होती आणि चविष्ट होती. सगळ्यांना आवडण अशी रेसिपी आहे ही, आणि झटपट होणारी रेसिपी आहे. तर खरं सांगते, एकदा ट्राय करून बघा. अशा पद्धतीने तुम्ही दरवेळेस मसाला भाजून घेता, पण कच्चा मसाल्याचा वापर तुम्ही जर केला ना, नंतर आपल्याला हा मसाला खूप छान अशा पद्धतीने परतून घ्यायचा आहे. पण कच्चा मसालाच तुम्ही टाका, त्यामुळे भाजीला खूप छान टेस्टी येते. करून बघा एकदा. कोथिंबीर इथे छान बारीक चिरून झालेली आहे बघा. त्यानंतर आपल्याला काय करायचं, मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे मैत्रिणींनो, आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हा कांदा मोठा मोठा कापला आहे ना, तो सर्व टाकून द्यायचा आहे. त्यानंतर सुकं खोबरं घेतलं मी थोडं, पाहू शकता तुकडे करून, ते पण टाकून दिलेत. अद्रक किसून घेतलेलं ते टाकून दिलेलं आहे, कारण अद्रक किसूनच घ्यायचं आपल्याला. कारण अशा फोडी तुकडे करून जर टाकले ना, तर तुकडे मिक्सरला एवढे बारीक वाटले जात नाही, त्याच्यामुळं किसून टाकायचे. कोथिंबीर टाकून घेतलेली आहे, आणि जिरं टाकून घ्यायचे 1 चमचा, आणि हे छान बारीक वाटून घ्यायचे आपल्याला, मिक्सरला फिरून घ्यायचे. तर पाहू शकता मैत्रिणींनो, छान बारीक मी वाटून घेतलेलं आहे. तर मिक्सरच्या ह्या झाकणाला थोडंसं लागलेला मसाला तो काढून घ्यायचा आपल्याला, आणि त्याच्यात टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. त्यानंतर काय करायचे पुढे, इथे 1 टमाटा मीडियम साईजचा मी घेतलेला, बारीक चिरून घेतला आहे बघा फोडणीसाठी. कोथिंबीर घेतलेली आहे, आणि राजमा मी कुकरला 2 शिट्ट्या करून शिजवून घेतलेला आहे. ओला राजमा आहे, शिजला लवकर तो. तर कुकरला शिट्ट्या घेतल्या मी 2 छान शिजवून घेतलेला आहे, पाहू शकता तुम्ही. मीठ टाकून शिजवलेला. कसं शिजवून घेतलं ना, जास्त वेळ भाजीला लागत नाही, लवकर भाजी होती एका उकळीमध्येच. तर ही मस्त आपल्याला भाजी बनवायची राजम्याची, ओल्या राजम्याची. तर गॅस पेटवून घ्यायचा इथे. तर मी कढई ठेवून घेते आता गॅसवर. कढईमध्ये आपल्याला एक तेल टाकून घ्यायचे बघा. साधारण इथे 1.5 पळी मी तेल टाकून घेणार आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता, जेवढी भाजी असेल त्याप्रमाणे तेल टाकू शकता. तेल तापल्याच्या नंतर मोहरी टाकून घेतली बघा. मोहरी छान तडतडली ना, त्यानंतर 1 चमचा जिरं टाकून घ्यायचे आपल्याला तेलावर. जिरं पण छान फुलल्याच्या नंतर तिथे टमाटा टाकून घेणार आहे मी, 1 कापून घेतलेला मीडियम साईजचा. आणि टमाटा छान तेलावर परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. खूप सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो, नक्की करून बघा. टमाटा छान परतल्याच्या नंतर आपल्याला पुढे 1 चमचा हळद टाकून घेणार. मी छोटा चमचा आहे हो, हळद टाकून दिली. हळद पण तेलावर छान परतून घ्यायची. बेडगी मिरची पावडर कलरची 1 चमचा घेतला आहे. कांदा लसूण मसाला 2 चमचे घेतलेले आहेत. किचन किंग मसाला 1 चमचा घेतला आहे. किचन किंग मसाल्याने कशी भाजीला खूप छान टेस्टी येते. त्यानंतर 1 चमचा मी धना पावडर घेतली बघा. आणि हे मसाले आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे अशा पद्धतीने. मसाले तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता मैत्रिणींनो. भाजी जेवढी असेल त्याप्रमाणे मसाले तुम्ही ह्याच्यात टाकू शकता. जे आपण वाटण वाटलेलं कोथिंबीर, खोबरं, लसूण, अद्रक
कांदा ते ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि 2-3 मिनटं जेव्हा मसाला छान परतून घ्यायचा आहे तेलावर, तेल सुटस्तवर मसाल्याला बघा. अशा पद्धतीने मसाल्याचा रंग पण किती छान आला आहे बघा. मस्त परतून घ्यायचे. पाहू शकता तेल मस्त सुटलं आहे. जेवढा मसाला परतन ना मैत्रिणींनो तेवढी भाजीला टेस्ट खूप छान येते. कच्चं वाटण करायचं ना, असं परतायचं, खूप छान मस्त होती भाजी. त्यानंतर आपल्याला वल्ला राजमा ह्याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे. आणि वल्ला राजमा पण ह्या मसाल्यासोबत छान परतून घ्यायचं आहे बघा. त्यानंतर आपल्याला जेवढी भाजी करायची पातळ घट्ट त्याप्रमाणे इथे पाणी टाकून घ्यायचे आपल्याला, कारण मी ही भाजी पातळच करणार आहे. भातासोबत भाकरीसोबत चुरून खायला पण खूप छान लागते. त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे भाजीमध्ये. आणि छान एक उकळी काढून घ्यायची बघा. मीठ टाकून झाल्यावर परत एकदा भाजी वर खाली करून घ्यायची, छान मिक्स करून घ्यायची. खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो आणि झटपट होणारी रेसिपी आहे. नक्की एकदा अशा पद्धतीने करून बघा, खूप छान होती. तर छान भाजीला उकळी आलेली आहे बघा. रंग पण मस्त आलेला आहे आपल्या भाजीला. तरी पण मस्त दिसते का नाही. चमचमीत अशी भाजी आपली ही राजम्याची ओल्या झालेली आहे. तर छान भाजी मिक्स करून घ्यायची. त्यानंतर कोथिंबीर टाकून घेते मी. भाजी झाल्याच्या नंतर कोथिंबीर टाकून घ्यायची वरून, म्हणजे भाजी दिसायला पण खूप छान दिसते आणि खायला पण तेवढीच चविष्ट लागते. कस्तुरी मेथी टाकून घ्यायची थोडीशी, त्याने खूप भाजीला टेस्ट भारी येते बघा मैत्रिणींनो. कस्तुरी मेथी टाकून झाल्याच्या नंतर सर्व भाजी छान मिक्स करून घ्यायची एकदा परत, आणि 2 मिनटं अशीच जरा उकळून द्यायची भाजी. तर मस्त आपली ही राजम्याची ओल्या राजम्याची भाजी झालेली आहे मैत्रिणींनो. तर ही ओल्या राजम्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली माझी कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. आणि लाईक करायला बिलकुल पण विसरू नका मैत्रिणींनो. तुमचा सपोर्ट मला असंच राहू दे. अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो. पुन्हा भेटू आपण दुसऱ्या रेसिपीसोबत. आणि एकदा ही भाजी करून बघा, खूप छान होती. लाईक करायला विसरू नका.